जय हिंद, नमस्कार. मी श्रेयस देशपांडे. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की ओसीएमचा लेक्चर नंबर 3 जो आहे स्मॉल स्केल इंडस्ट्री आणि बिझनेस. सो आपण टोटल आतापर्यंत तीन लेक्चर घेतले. तर 3 लेसन झालेले आहेत आपले ओसीएमचे. सो फर्स्ट आहे इंट्रोडक्शन टू कॉमर्स अँड बिझनेस. म्हणजे कॉमर्स म्हणजे काय, बिझनेस म्हणजे काय हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. डिटेलमध्ये नाही म्हणजे थोडक्यात रिव्हिजन टाइप मध्ये सांगितले. सेकंड लेक्चर आहे ट्रेड, जो महत्वाचा लेक्चर आहे, आयएमपी लेक्चर आहे. सो हा लेक्चर कोणताही स्किप करू शकत नाही. हा चॅप्टर नंबर 2 ट्रेड. सो त्याच्यामध्ये आहे होलसेलर, रिटेलर हे म्हणजे काय हे जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ह्याच्यामध्ये व्हिडिओवर पूर्ण माहितीनुसार सगळं सांगितलेलं आहे. सर आता आपण सुरुवात करणार आहे लेसन नंबर 4 जो आहे फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन पार्ट 1. हा लेक्चर खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि नॉलेजेबल पण आहे. खूप नॉलेज गेन करू शकता याच्यामध्ये. आणि VVIMP मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर आहे. ह्याच्यावरचे किमान 15 ते 20 मार्काचे क्वेश्चन्स पडू शकतात एक्झामला, म्हणजे फायनल पेपरच्या 11th. तर हा लेसन अजिबात स्किप करू शकत नाही. ह्याच्यानंतरचा म्हणजे हाच पार्ट 2 फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन पार्ट 1 आणि पार्ट 2 आणि जो लेसन नंबर 2 टीच केला होता जो आहे ट्रेड. हा लेसन स्किप नाही करू शकत. जे डिस्टिंग्विश बिटवीन वगैरे जे सांगितले होते सेकंड लेक्चरला, तर ते स्किप न करता पूर्ण अप्लाय जर केलं तर तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल ओसीएमचं काय आहे काय नाही ते. ह्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे की कंपनीज किती प्रकारच्या असतात. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज म्हणजे काय, पब्लिक लिमिटेड कंपनीज. पब्लिक लिमिटेडचं नेक्स्ट पार्ट मध्ये येईल ते. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज म्हणजे काय हे डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. तर जसं टेक्स्ट मध्ये दिलेलं आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज म्हणजे काय, तर जसं इथं ट्री चार्ट मध्ये दाखवलं, ट्री डायग्राम मध्ये दाखवले, प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन मध्ये मोस्टली 5 पार्ट असतात. म्हणजे 5 पार्ट म्हणजे 5 टाइप्स ऑफ बिझनेस आहे. 5 टाइप्स ऑफ बिझनेस म्हणजे एक आहे सोल प्रोप्रायटर, दुसरा आहे पार्टनरशिप फर्म, तिसरा आहे जॉईंट हिंदू फॅमिली फर्म ज्याला म्हणतात, हिंदू अनडिवायडेड फॅमिली पण म्हणतात त्याला. सो तिसरा आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि नंतर आहे जॉईंट स्टॉक कंपनी. जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे जे मोठे मोठे लार्ज स्केल मध्ये इंडस्ट्रीज वगैरे आहेत. आपण घेऊ शकतो की टाटाचा प्लांट झाला, मोठे मोठे जे मॅन्युफॅक्चरिंग कार वगैरे मॅन्युफॅक्चरिंग होतात, किंवा रिलायन्स बिझनेस म्हणू शकतो, तिची जॉईंट स्टॉक कंपनी झालं. सो हे आहे त्याच्या अगोदरच कोऑपरेटिव्ह सोसायटी, हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं जाईल. तर आता सगळ्यात अगोदर आहे सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे काय. तर सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे जो बिझनेस ज्याच्यामध्ये फक्त एकच ओनर आहे, ज्याची लायबिलिटी वगैरे ते सगळं डिसिजन मेकिंग तो स्वतः ओनर आहे, म्हणजे सोल प्रोप्रायटर आहे त्या बिझनेसचा. त्याला म्हणतात ते जे बिझनेस आहे ते सोल प्रोप्रायटरशिपच्या अंडर येतात. आता एक्झाम्पल द्यायचं गेलं तर आपल्या स्वतःचं कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे देशपांडे कोचिंग इन्स्टिट्यूट. याचा हे जे ओनर हे सोल प्रोप्रायटर आहेत. तर हे येतं, म्हणजे हे जे इन्स्टिट्यूट आहे हे इन्स्टिट्यूट येतं सोल प्रोप्रायटर ऑर्गनायझेशन मध्ये. सो सेकंड आहे पार्टनरशिप फर्म मध्ये मेनली 2 पार्टनर्स असतात, मिनिमम 2 पार्टनर्स असतात. सो ज्याचं आपण एक्झाम्पल सांगतो. जिथं मी अगोदर हे टॅक्सेशन वगैरे ते घेतलं होतं, म्हणजे जॉब करत होतो तर ते हे होतं, म्हणजे पार्टनरशिप फर्म होतं. पार्टनरशिप म्हणजे त्याच्यामध्ये 2 ओनर होतात. डिसिजन मेकिंग आणि लायबिलिटी सगळ्या 50-50 मध्ये शेअर होत होते. सो ते झाले पार्टनरशिप फर्म. नंतर झाला जॉईंट हिंदू फॅमिली फर्म. जॉईंट हिंदू फॅमिली फर्मला मी आता सांगितलं, जॉईंट हिंदू फॅमिली फर्मला हिंदू अनडिवायडेड फॅमिली पण म्हणतात. हिंदू अनडिवायडेड फॅमिली बिझनेस म्हणजे जो बिझनेस पारंपरिक बिझनेस आहे. पारंपरिक बिझनेस म्हणजे जे तुमचे आजोबा पण करतात, म्हणजे आजोबा पण करत होते बिझनेस, त्यानंतर वडिलांनी टेक ओव्हर केला, त्यानंतर तुम्ही पण टेक ओव्हर करा, त्याला म्हणतात जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. हा बिझनेस ह्याचा ऍक्ट आला होता हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 ला. सो हे मेनली आहे कधी इस्टॅब्लिश झालं कधी नाही झालं हे फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारू शकतात.
जे एक्सरसाइज मध्ये आहे आणि मोस्ट जे आन्सर्स बॅक साईडला माहिती तुम्हाला, म्हणजे सगळे लेक्चर संपले. आय मीन टेक्स्टबुकच्या एंडिंगला आहे त्याचे आन्सर, जे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे आन्सर आहेत सगळे. सो ह्याच्यानंतर झालं जॉईंट हिंदू फॅमिली झालं. हे सगळे मेन आहेत, सोल प्रोप्रायटर, पार्टनरशिप फर्म आणि जॉईंट हिंदू फॅमिली. या तीनवर जास्त डिटेलिंग मध्ये जाण्याची गरज नाही. बेसिक लक्षात ठेवायचं, जिथं वनच ओनर असेल तो आहे सोल प्रोप्रायटर, जिथं मिनिमम मोर दॅन 2 ओनर असेल ते आहे पार्टनरशिप, आणि तिसरं आहे जॉईंट हिंदू फॅमिली. जॉईंट हिंदू फॅमिली मध्ये जे पारंपरिक म्हणजे पारंपरिक म्हणण्यापेक्षा जे ट्रेडिशनल चालू आहे तुमचं, म्हणजे अगोदरचे जे बिझनेस करतात आहे, आजोबा झाले, त्यांचे वडील झाले, जे बिझनेस करतात ते बिझनेस कंटिन्यू करायला त्याला म्हणतात जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस मध्ये ते येतं. तो आता आहे नंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि जॉईंट स्टॉक कंपनी. तर जॉईंट स्टॉक कंपनीचं तर मी सांगितलंय की जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये मोठे मोठे कंपनी येतात, जे लार्ज स्केल इंडस्ट्री आहे किंवा जे स्मॉल स्केल आहे, आणि जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज ऍक्टच्या अंडर रजिस्टर झालेले आहेत, जिथं मिनिमम म्हणजे हे डायरेक्टर्स वगैरे असतात, इंडिपेंडेंट डायरेक्टर. सो त्यांची लायबिलिटी जी आहे हे लिमिटेड लायबिलिटी असते, म्हणजे फक्त कंपनी बद्दल असते. म्हणजे समजा कंपनी जर इन्सॉल्वंट होत असेल, म्हणजे कंपनी बंद पडण्याच्या ह्याच्यावर असेल, मार्गावर असेल, तर त्याची लायबिलिटी ही ओनरची जी लायबिलिटी आहे, म्हणजे फक्त ओनरचं जे घर वगैरे असेल त्याची पर्सनल लायबिलिटी ही नाही घेतली जात. तर बिझनेसचे जे असेट वगैरे आहे हे विकून त्यांचे इन्सॉल्वन्सी केली जाते. सो तो एक पार्ट झाला इन्सॉल्वन्सीचा. तर जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे काय, तर जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे ज्याच्यामध्ये डायरेक्टर आहे, मोठी मोठी कंपनी आहे, किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री झाली मोठी, किंवा आता जसं सांगितलं मी टाटा झालं, ते मॅन्युफॅक्चर करतात कार्स वगैरे, किंवा दुसरं रिलायन्स झालं, म्हणजे मोठे मोठे सेक्टर आहेत इंडस्ट्रीज मध्ये. तर ते येतात जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये. त्याच्या अगोदर आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी. कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे जे मोठे मोठे फ्लॅट्स वगैरे असतात, बिल्डरनी बांधलेले फ्लॅट. सो त्याच्यामध्ये सम इयर नंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म होते. तर ते सोसायटी फॉर्म होते म्हणजे फक्त ते फॉर्म होत नाही, तर ते रजिस्टर पण होते कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टला. सो ते झालं कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट. सो आता ह्याच्या डिटेलिंग आपण समरी मध्ये जाऊ, ते कशाबद्दल काय समरी कसं आहे. ह्याच्यामध्ये अजून एक पार्ट सांगितलेला आहे, पेज नंबर 80 वर, म्हणजे टाइप्स ऑफ कंपनी काय. हे जास्त गरजेचं नाही टाकण्यासाठी, नाही तर मी दिलं असतं इथं ट्रेड म्हणून सांगितलं, ते वास्ट होऊन जाईल आणि ते कसं हे होऊन जाईल, मिसअंडरस्टँडिंग होईल स्टुडंटच्या ह्याच्यावर की हे करायचं की हे करायचं. मेनली तर हे महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये किती पार्ट्स आहे हे सांगितलं, प्रियंका ब्लॅक मध्ये येऊ शकतं. प्रायव्हेट सेक्टर कंपनी म्हणजे काय, किंवा प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन म्हणजे काय हे येऊ शकतं, किंवा हिंदू सक्सेशन ऍक्ट हे कधी इस्टॅब्लिश झालं ह्याच्याबद्दल प्रियंका ब्लँक्स येऊ शकतात. हे समरी मध्ये दिलं, समरी एक्सरसाइज मध्ये दिलेलं आहे माग, तर ते समजत. आणि ह्याच्यामध्ये दिलं पेज नंबर 80 मध्ये टाइप्स ऑफ कंपनीज काय. तर टाइप्स ऑफ कंपनी मध्ये 3 टाइपची कंपनी आहे. एक आहे चार्टर्ड कंपनी, स्टॅट्युटरी कंपनी, रजिस्टर कंपनी. सो हे म्हणजे एक ट्री डायग्राम दिलाय म्हणून सांगतोय ते, असं मेन काय IMP नाही याच्याबद्दल. किंवा रजिस्टर कंपनीचा परत 2 क्लासिफिकेशन आहे, अनलिमिटेड कंपनी आणि लिमिटेड कंपनी. आता लिमिटेड कंपनीमध्ये परत 3 क्लासिफिकेशन दिले पुढे, कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी, कंपनी लिस्टेड बाय गॅरंटी अँड शेअर, आणि थर्ड आहे कंपनी लिस्टेड बाय शेअर. हे इम्पॉर्टंट आहे. कंपनी लिस्टेड बाय शेअर मध्ये 2 पार्ट येतात, एक आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि दुसरं आहे पब्लिक लिमिटेड कंपनी. हे महत्वाचं आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी हे तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन येऊ शकतं एक्झाम्पलला 5 मार्क्सला. तर हे मात्र याचं डिस्टिंग्विश बिटवीन लगेच पेज नंबर 81 वर दिलेलं आहे. बघू शकता डिस्टिंग्विश बिटवीन कॉम्पॅरेटिव्ह स्टडी चार्ट. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय, पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजे काय, मेंबर किती असतात, किंवा ट्रान्सफरेबिलिटी ऑफ शेअर होते का, कॅपिटल किती आहे, इश्यू ऑफ प्रोस्पेक्ट ते काय, त्यांचे मेन पॉइंट्स आहे. नंबर ऑफ डायरेक्टर ज्या अगोदर मी सांगितलं होतं. तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये नंबर ऑफ डायरेक्टर्स मिनिमम 2 आहे, आणि पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये नंबर ऑफ डायरेक्टर्स 3 आहेत.
आणि त्यांचे नेम ऑफ द कंपनी कसं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पीव्हीटी एलटीडी असं लागतं, पीव्हीटी डॉट एलटीडी, आणि जी पब्लिक लिमिटेड कंपनी असतात त्यांना लागतं फक्त एलटीडी लिमिटेड. तर ह्याच्याने ओळखलं जाते कंपनी. आणि ह्याच्यानंतर आहे पेज नंबर 82 वर मेन डिफरन्स दिले, म्हणजे सोल ट्रेडिंग कन्सर्न हे जेवढे आहेत, सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप फर्म, जॉईंट हिंदू फॅमिली, कोऑपरेटिव्ह सोसायटी, परत जॉईंट स्टॉक कंपनी यांची डिस्टिंग्विश बिटवीन दिलेले आहेत त्यांनी. सो ते एकदा चेक करून घ्यायचं, म्हणजे लायबिलिटी काय, त्यांचे कॅपिटल वगैरे काय, हे एकदा रीड करून घ्यायचं झालं. मेनली काय की एवढे सगळे तर येणार नाही सोबत, म्हणजे 5च्या 5 सोबत येणार नाही, फक्त सोल ट्रेडिंग कन्सर्न पार्टनरशिप ह्याच्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीन सांगा 5 मार्क्सला येऊ शकतात, किंवा पार्टनरशिप फर्म आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये डिस्टिंग्विश बिटवीन करा, जॉईंट हिंदू फॅमिलीमध्ये आणि जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये डिस्टिंग्विश बिटवीन करा. तर 5 मार्क्सच्या क्वेश्चन साठी तुम्ही मेनली 6 to 7 रायटिंग करू शकता आणि एक एक्झाम्पल त्यानंतर लास्टला रायटिंग करायचं. सो ते क्लिअर होतं. आता नंतर आपण वळू एक्सरसाइज करत. एक्सरसाइज मध्ये मेनली फिल इन द ब्लँक, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त टाइम नाही घालत फिल इन द, कारण त्याचे आन्सर आहेत लास्टला. सो आता परत बघू शकता की पेज नंबर 92 मध्ये आन्सर इन वन सेंटेन्स दिले. तेच आहे आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये. सोल ट्रेडिंग कन्सर्न काय आहे, पार्टनरशिप फर्म काय आहे, जॉईंट हिंदू फॅमिली फर्म काय, कोऑपरेटिव्ह सोसायटी काय आणि जॉईंट स्टॉक कंपनी काय, ह्याच्याबद्दल विचारले. परत विचारले जनरल पार्टनरशिप म्हणजे काय, पब्लिक कंपनी म्हणजे काय, प्रायव्हेट कंपनी म्हणजे काय, म्हणजे जे डिस्टिंग्विश बिटवीन मध्ये येणार आहे, जे 5 मार्क्सला येणार आहे ते अगोदर मी तुम्हाला सांगितलं. पेज नंबर 82 वर दिलेलं आहे की पब्लिक लिमिटेड कंपनी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय. हेच तुम्हाला वन सेंटेन्स मध्ये पण येऊ शकतं किंवा आन्सर इन ब्रीफ मध्ये पण येऊ शकतं. आन्सर इन ब्रीफ मध्ये पण बघू शकता, स्टेट एनी 4 टाइप्स ऑफ पार्टनर्स, डिस्क्राइब एनी 4 टाइप्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, स्टेट एनी 4 मेरिट्स आणि डिमेरिट. हे मेन इश्यू नाही म्हणतात ना, मेरिट आणि डिमेरिट हे नवीन टर्म आहे. मेरिट्स म्हणजे ऍडव्हान्टेजेस आणि डिमेरिट म्हणजे डिसएडव्हान्टेजेस. म्हणजे त्या प्रत्येक कोणता टॉपिक दिलेला आहे तुम्हाला. एक्झाम्पल टॉपिक दिला सोल प्रोप्रायटरचा, तर सोल प्रोप्रायटरचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय. तर ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस न राईट करता आपण राईट करतो ऍडव्हान्टेजच्या जागी मेरिट्स आणि डिसएडव्हान्टेजच्या जागी डिमेरिट्स. तर मेरिट्स आणि डिमेरिट्स काय, म्हणजे लिमिटेड लायबिलिटी झालं त्यांची, किंवा सोल प्रोप्रायटरशिप मध्ये येऊ शकतात की लायबिलिटी त्यांची पर्सनल असते, म्हणजे जो प्रोप्रायटर आहे हे त्याचे पर्सनल असेट वगैरे हे सगळं त्याला लायबल होऊ शकतं जर तो इनसॉल्व्हंट होत असेल तर. नंतर ह्याच्या तर आहे आन्सर मध्ये आहे बघा, सोल ट्रेडिंग कन्सर्न आता सांगितलं मी. तर मेरिट्स म्हणजे काय, जॉईंट स्टॉक कंपनी. पण फॉलोइंग टर्म कन्सेप्ट आहे, जॉईंट हिंदू फॅमिली म्हणजे काय, कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे काय. हे मोस्टली 4 मार्क्सला येऊ शकतात. आन्सर इन ब्रीफ झालं किंवा डिस्टिंग्विश बिटवीन झालं. आणि बाकीचं तुम्हाला एक्सरसाइज मध्ये तर तुम्हाला लास्टला दिलेलंच आहे की त्याचे आन्सर्स वगैरे ऑब्जेक्टिव्हचे. आणि लास्ट क्वेश्चन नंबर 8 आहे आन्सर द फॉलोइंग. त्याचे सगळीकडे त्याचे एक्सप्लेन फीचर्स ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न, एक्सप्लेन डिफरंट टाइप ऑफ पार्टनरशिप. आता हे जे फीचर्स वगैरे मेरिट्स डिमेरिट्स देण्यासाठी काय ना पण एक व्हिडिओ एक्सटेंड होईल. आणि व्हिडिओ एक्सटेंड करता कसा, आता हा रिव्हिजन लेक्चर आहे, तर रिव्हिजन लेक्चर मध्ये मेनली तुम्ही आतमध्ये कंटेंट काय टाकताय, म्हणजे एक्झाम्पल लिमिटेड लायबिलिटी झालं. आता सोल प्रोप्रायटरशिप तुम्ही मेरिट किंवा डिमेरिट रायटिंग करताय, त्याचे फायदे काय, नुकसान काय त्याचा सोल प्रोप्रायटरचा. तर हे तुमच्या वर्ड्स मध्ये, म्हणजे मेनली जे की पॉइंट्स असतात. आता एक एक्झाम्पल घेतो सोल ट्रेडिंग कन्सर्नचा, जस्ट अ सेकंड. बघू शकता पेज नंबर 62 वर सगळं दिलेलं आहे सोल ट्रेडिंग कन्सर्न बद्दल, म्हणजे त्याचं मिनिंग, डेफिनेशन, आणि जे प्रोफेसर जे आहेत जे हॅन्सन त्यांनी जे डेफिनेशन दिले, प्रोफेसर जेम्स जे डेफिनेशन दिलेलं आहे. आणि फीचर्स मध्ये बघू शकता तुम्ही काय, इंडिव्हिज्युअल ओनरशिप म्हणजे एकच ओनर आहे, तर इंडिव्हिज्युअल ओनरशिप, नो शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड रिस्क. आता हे जे आहे सेकंड पॉईंट, नो शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड रिस्क, हे तुमचं डिमेरिट मध्ये पण येऊ शकतं. नंतर आहे सेल्फ एम्प्लॉइड तुमच्या मेरिट मध्ये पण येऊ शकतं.
तर असे काय काय पॉईंट्स आहेत जे मेरिट मध्ये पण येतात आणि डिमेरिट्स मध्ये पण येतात. सो जे मेरिट्स आणि डिमेरिट्स मध्ये येतात हे कंबाईन करून फीचर्स मध्ये दिलेले आहे. मेरिट्स मध्ये काय, इझी फॉर्मेशन, क्विक डिसिजन. जर मेन पॉईंट्स केले, इझी फॉर्मेशन, क्विक डिसिजन, तर हेच तुम्ही रायटिंग करू शकता पुढे. मॅक्सिमम सिक्रेसी जास्त, आता ओनर एकच असल्यावर सिक्रेसी जास्त, सिक्रेसी सगळी त्याच्याकडे ना, ती कॉमन सेन्स गोष्ट आहे. तर आताचा लेसन झाला लेसन नंबर 4 फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. सो लेसन नंबर 5 आहे बिझनेस फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन पार्ट 2. पार्ट 2 मध्ये एक ओव्हरव्ह्यू देतो, काय काय गव्हर्नमेंट कंपनी बद्दल विचारले, मल्टीनॅशनल कंपनी म्हणजे एमएनसी कंपन्यांबद्दल विचारले, स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन, डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन. तर ह्याचा आता पुढचा जो व्हिडिओ येईल तो फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन पार्ट 2 साठी येईल. सो आय थिंक आता तुम्हाला क्लिअर झाला असेल की हे काय फॉर्म्स ऑफ बिझनेस पार्ट 1 काय. तर ह्याच्यामध्ये आन्सर्स कसे रायटिंग करायचे याच्याबद्दल पण मी एक ओव्हरव्ह्यू देणार आहे, नंतरचा लास्टचा लेक्चर देणार आहे. म्हणजे टोटल एक लेक्चर कम्प्लीट झाले आपल्या लेसनचे, तर अजून एक व्हिडिओ टाकणार आहे की तुम्हाला आन्सर्स कसे रायटिंग करायचे, किंवा त्याच्यानंतर मी परत हे क्वेश्चन बँक म्हणजे माझ्याकडून जे क्वेश्चन बँक अवेलेबल होतील OSCM साठी लेसन नंबर 1 पासून ते लेसन नंबर 8 पर्यंत, हे पण देणार आहे, त्याचे आन्सर्स पण देईल. तर याची अपडेट तुम्हाला मिळत राहील या चॅनलवर. सो स्टे ट्यून अँड थँक्यू फॉर